रायगडाचे दर्शन घेऊन आल्यानंतर मराठ्यांचे नेते मनोज जरांगे हे खेड तालुक्यातील कुरुळी या ठिकाणी आले होते। त्यांनी पिंपरी चिंचवड आणि परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। एकदा कायदा झाला की सगळं व्यवस्थित होईल अशी अपेक्षा जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। रायगडाचे दर्शन घेऊन आपण अंतरवालीकडे निघालो असल्याचं देखील ते म्हणाले। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज अनवानी पायांनी किल्ले रायगड दर्शन घेतले। यावेळी त्यांच्यासोबत खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी आज खेड तालुक्यातील कुर्डी येथे नागरिकांच्या भेटीगाठी केल्या। त्याचबरोबर पुण्यातील पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना झाले। यावेळी बरोबर जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। सगळ्या सोयऱ्यांबाबत महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढले। त्यांचं 15 दिवसात विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रूपांतर करावं। उद्यापासून तातडीने अंमलबजावणी नाही केली तर 10 फेब्रुवारीपासून कठोर उपोषण करणार असल्याची माहिती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। आपण पत्रकार भवनात बोललो तर बरं राहील, गर्दी चेंगरायला लागली। इथल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातल्या बांधवांचं पण दर्शन झालं, भेट झाली। 1-2 घंट्यापासून आम्ही सगळ्यांना भेटतोय आणि सगळा मराठा समाज एकत्र लढाई आम्ही जिंकणार आहेत आणि आता रायगडाचा आशीर्वाद घेऊन आंतरवालीकडे निघालो। शेवटचा प्रश्न की छगन भुजबळांनी प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की फक्त ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण देणार म्हणून। एकंदरीत तुम्ही वाशीमध्ये असतापर्यंतची भूमिका वेगळी होती आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतरची भूमिका वेगळी, काय सांगा? त्याला जिथं करायचं, जिथं आंदोलन करायचं तिथं करा, आम्हाला काय अडचण नाही आंदोलन कुठे केलं तरी। आणि त्यांची भूमिका बदलणार नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित होईल। एकदा कायदा पारित होईपर्यंत आम्हाला सगळं व्यवस्थित होईल। धन्यवाद धन्यवाद। चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेले आहेत की हे काय आरक्षण किंवा हे जे काही जी आहे तो परमनंट नाही आहे, त्यावर हरकती मागवलेल्या आहेत आणि हरकतीनंतर या ठिकाणी तुम्ही जे काही असेल ते आपली भूमिका मांडा, पण हे काही सरसकट आरक्षण दिलेलं नाही आहे। फडणवीसांनी पण ते म्हणलं सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, एकदा कायदा पारित होतो। धन्यवाद। पिंपरी चिंचवड मधून पुण्याला चाललाय, काय सांगाल? 1-2 मिनिटं बोला फक्त, काय सांगाल? पिंपरी चिंचवड तुम्ही निघाला, काय सांगाल? पाटील एक शेवटचा प्रश्न की छगन भुजबळांनी प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की फक्त ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण देणार म्हणून। एकंदरीत तुम्ही वाशीमध्ये असतापर्यंतची भूमिका वेगळी होती आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतरची भूमिका वेगळी, काय सांगाल? चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेले आहेत की हे काय आरक्षण किंवा हे जे काही जी आहे तो परमनंट नाही आहे, त्यावर हरकती मागवलेल्या आहेत आणि हरकतीनंतर या ठिकाणी तुम्ही जे काही असेल ते आपली भूमिका मांडा, पण हे काही सरसकट आरक्षण दिलेलं नाहीये। फडणवीसांनी पण ते म्हणलं सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, एकदा कायदा पारित होतो। धन्यवाद।